पंढरपूर पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप सत्ता स्थापन करणार आहेत। भाजपाच्या 8, काँग्रेसचे 6 उमेदवार विजयी झालेत। भाजप राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूयात। पंढरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने 8 जागा आणि विठ्ठल पवारांनी 8 जागा जिंकल्यामुळे सत्ता कोणाची येणार अशी चर्चा सुरू झाली। भाजप आणि विठ्ठल पवार एकत्र येणार असं बोललं जात असतानाच आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार। विठ्ठल पवारच्या ज्या 8 जागा आहेत त्यामध्ये 6 राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या आहेत, एक जागा पवारसाहेबांच्या गटाच्या आहे, तर एक जागा तीर्थक्षेत्र विकास आघाडीने जिंकली आहे। आणि त्यामुळे सत्तेत एकत्र असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पंढरपूर पंचायत समितीमध्ये एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे। नामदार गोरे यांनी, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गोरे यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्याचंही बोललं जात आहे। भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सकारात्मकता दाखवल्याची चर्चा सुरू आहे। आणि त्यामुळे जरी तर्कवितर्क आणि चर्चेला उधाण आलं असलं तरी सत्तेत एकत्र असल्यामुळे पंढरपूरच्या पंचायत समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे स्पष्ट आहे। हे सर्व समर्थक अभिजित पाटील यांच्या गटाचे असले तरी एकत्र येणार, कारण शेवटी पक्षादेश उमेदवारांना मानावा लागणार आणि याचा राजकीय फायदा माढ्याचे राष्ट्रपती आमदार अभिजित पाटील यांना होणार याबाबत मात्र शंका नाही। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।